मित्रांनो, भारतात एक नवीन राजकीय पक्ष आलाय. नाव काय? कॉकरोच जनता पार्टी, CJP. आणि विशेष म्हणजे फक्त 48 तासात 25,000 पेक्षा जास्त लोकांनी याचं मेंबरशिप घेतलंय. पण हे झुरळ कुठून आलं? तर मे 2026 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या एका सुनावणीत सरन्यायाधीशांनी खोट्या पदव्या घेणाऱ्यांना कॉकरोच आणि परजीवी म्हटलं. पण सोशल मीडियाने काय केलं? याचा संबंध थेट देशातल्या सुशिक्षित बेरोजगारांशी जोडला. बस, मग काय? डिजिटल कार्यकर्ते अभिजित दिपके यांनी थेट कॉकरोच जनता पार्टीत स्थापन केली. स्वतःला आळशी आणि बेरोजगारांचा आवाज म्हणणाऱ्या या पक्षाला महुआ मोइत्रा आणि कीर्ती आझादसारख्या मोठ्या नेत्यांनीही मजेत पाठिंबा दिलाय. पण गंमत बाजूला ठेवा, यांचा जाहीरनामा खूप कडक आहे. 1. न्यायाधीशांना निवृत्तीनंतर सरकारी पदे नको. 2. मतदारांचे नाव कट झाल्यास निवडणूक आयुक्तांना अटक करा. 3. महिलांना 50% आरक्षण. 4. अब्जाधीशांच्या मीडिया कंपन्यांचे लायसन्स रद्द करा. 5. आणि पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर 20 वर्षांची बंदी. जरी सरन्यायाधीशांनी नंतर स्पष्टीकरण दिलं असलं तरी इंटरनेटने मात्र यावरून फुल राडा केलाय. तर मग तुम्ही होताय का या कॉकरोच गँगमध्ये सामील? कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.